नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतोय. मित्रांनो, आज भारतीय शेअर मार्केट जर बघितलं तर सेन्सेक्समध्ये जवळपास 1700 पॉइंटचा पॅनिक सेल ऑफ आहे. निफ्टी देखील आज बऱ्याच दिवसानंतर 24,000च्या खाली गेलाय आणि काही तासात 8 लाख कोटी रुपयांचं मार्केट व्हॅल्युएशन वाइप आउट झालंय. प्रश्न असा आहे, की असं अचानक आज मार्केटमध्ये काय घडलं? कारण मार्केटमध्ये आज फक्त नंबरची भीती नव्हती. मार्केटला आज भीती होती युद्धाची, क्रूड ऑइल आणि घसरणारा रुपया आणि सर्वात महत्त्वाचं सनकी डोनाल्ड ट्रम्प तात्या. कारण ट्रम्प तात्या अशा पद्धतीनं काही गोष्टी जगात करतो ना, अक्षरशः ह्या माणसाला मेंटल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची सध्याला गरज आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम सोप्या भाषेमध्ये आज नेमकं काय घडलं, आता मार्केटवर काय परिणाम होणार आहे, एकदम डिटेलमध्ये सांगतोय. YouTube चॅनलवर नवीन असाल तर पहिल्यांदा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बघा मित्रांनो, अमेरिका, इराण यांच्यामध्ये पाठीमागच्या 3 महिन्यापासून जे काही घमासान सुरू आहे, याची आपण प्रत्येकाने किंमत मोजली आहे आणि अजून पण हा ट्रम्प तात्या काय गप बसायला तयार नाही. आज परत ट्रम्प तात्यानं काय केलंय, इराणवरती जोरदार हल्ले केल्याची बातमी आली आणि त्यानंतर मार्केटमध्ये पॅनिक तयार झालं. आता बघा मित्रांनो, सुरुवात करूया आपण क्रूड ऑइलपासून. आज 8 जुलै रोजी क्रूड ऑइलच्या ज्या किमती आहेत ना, ह्याच्यामध्ये जवळपास 5% ची वाढ झाली आहे आणि $78 डॉलरला जाऊन क्रूड ऑइल पोहोचलंय. WTI क्रूड ऑइल देखील जवळपास 5% वाढून $74 जाऊन पोहोचलंय. मित्रांनो, ही जी तेजी आहे क्रूड ऑइलमध्ये ना, ही नॉर्मल डिमांड सप्लायमुळे नाहीये. याच्या मागचं कारण आहे अमेरिकेनं इराणवर केलेली एअर स्ट्राईक. इराणचं क्रूड ऑइल जे आहे ना, यावरती परत एकदा सँक्शन लावायचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जाऊ शकतो आणि मार्केटला याची खूप भीती आहे. मिडल ईस्टमधून होणारा ऑइल सप्लाय परत एकदा काय होऊ शकतो, डिस्टर्ब होऊ शकतो आणि यामुळं क्रूड ऑइल जे आहे ते जोरदार या ठिकाणी उसळी मारतंय. त्याचबरोबर तुम्हाला ह्याची स्टोरी जी आहे ती ऑलरेडी माहीत आहे, स्ट्रीट ऑफ हॉर्मोझ. कारण मिडल ईस्टमधून जगाला सगळ्यात जास्त क्रूड ऑइलचा सप्लाय होतो आणि ह्या क्रूड ऑइल सप्लायला परत एकदा इथं ब्रेक लागणार आहे. ज्या भागात टेन्शन वाढलंय, शिपवर अटॅक झालेत, शिपिंग रूट बंद झालाय, इन्शुरन्स कॉस्ट देखील वाढले. जगभरामध्ये ऑइल पुरवठा महाग आणि अनिश्चित होण्याची आता शक्यता नाकारता येत नाही. याचा परिणाम कुठं होईल माहिती आहे का? सर्वात पहिल्यांदा क्रूड ऑइलच्या किमती वर चालल्या. त्यानंतर इन्फ्लेशनवर परिणाम होणार आहे, करन्सीवर परिणाम होणार आहे आणि शेवटी स्टॉक मार्केटवर देखील परिणाम होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा, ज्यावेळेला क्रूड ऑइलच्या किमती वाढतात ना, त्यावेळेला पहिल्यांदा आपलं भारतीय मार्केट काय होतं? धाराशायी होतं. एक बेसिक पॉइंट इथं समजून घ्या. कारण क्रूड ऑइलचा सर्वात मोठा इम्पोर्टर कोण आहे? तर आपला इंडिया आहे. म्हणजे आपल्याला मोठ्या प्रमाणात क्रूड ऑइल बाहेरून खरेदी करावं लागतं आणि क्रूड ऑइल महाग झालं का भारतावर प्रामुख्यानं 4 प्रकारचा दबाव पडतो. पहिलं म्हणजे इम्पोर्ट बिल खूप वाढतं. तेल खरेदीसाठी खूप जास्त डॉलर पे करावे लागतात. दुसरं आपला रुपया वीक होतो. कारण रुपया वीक होण्याचं कारण काय? डॉलरला डिमांड खूप येते. तिसरं आहे इन्फ्लेशन वाढण्याची भीती. बघा, ट्रान्सपोर्ट असेल, लॉजिस्टिक असेल, पेट्रोल, डिझेल असेल, एव्हिएशन फ्यूल असेल, केमिकल, पेंट, एफ-एम-सी-जी अनेक सेक्टरवर कॉस्ट प्रेशर येऊ शकतो आणि चौथी महत्त्वाची गोष्ट आहे, कॉर्पोरेट मार्जिनवर दबाव येऊ शकतो. म्हणून मित्रांनो, क्रूड ऑइल ना भारतासाठी इतकं इम्पोर्टंट आहे. आज मार्केटमध्ये जे भयानक पॅनिक सेलिंग आलं, ह्याच्या पाठीमागे जे कारण आहेत ना, ते देखील महत्त्वाचे आहेत. सेन्सेक्स जवळपास 1700 पॉइंटनं घसरला, 76,500 आला. निफ्टी देखील 500 पॉइंटनं घसरून 24,000च्या खाली गेलाय. आणि यामुळं आज BSEवर लिस्टेड कंपन्याचं मार्केट व्हॅल्युएशन 8 लाख कोटीनं कमी झालंय. इंडिया विक्स 26% एका दिवसात वाढला आणि 14.67 वर जाऊन पोहोचलाय. इंडिया विक्स मार्केटमधील व्होलॅटिलिटी आणि फिअर गेस मोजण्याचं इंडिकेटर आहे आणि इथं अनसर्टनिटी प्रचंड झाली. आता मित्रांनो बघा, आज जो मार्केटमध्ये भयानक असा क्रॅश दिसतोय ना, ह्याच्या पाठीमागे 5 प्रमुख कारण आहेत. पहिलं कारण आहे जिओपॉलिटिक्स. कारण डोनाल्ड ट्रम्प आणि इराण यांच्यामध्ये इंटरिम एग्रीमेंट संपल्यासारखी भूमिका घेतली दोघांनी, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर मिडल ईस्टमध्ये एस्केलेशनची भीती देखील खूप मोठ्या प्रमाणात आता वाढत आहे. जेव्हा मार्केटला युद्ध, एअर स्ट्राईक, ऑइल सप्लाय डिस्टर्बन्सची भीती वाटते, तेव्हा इन्व्हेस्टर रिस्क कमी करायला सुरुवात करतात आणि ते काय करतात? इक्विटीमधून पैसा काढतात, सेफ असेटकडे वळवतात, हाय रिस्क स्टॉक्समध्ये सेलिंग करतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे क्रूड ऑइलमध्ये जी तेजी आली. क्रूड ऑइल ज्या पद्धतीनं $78 वरती जाऊन पोहोचलंय. यामुळे आपण ऑइल इम्पोर्ट करणारा एक प्रमुख देश आहे. त्यामुळे इन्व्हेस्टर काय विचार करतोय? ऑइल महाग झालं तर इन्फ्लेशन वाढेल, रुपया अजून वीक होईल. रिझर्व्ह बँकेला
रेट कट करणं अवघड होईल आणि कंपन्यांचं मार्जिन देखील कमी होईल. या भीतीमुळं सेलिंग प्रेशर जे आहे ते आज मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसून येतंय. आणि तिसरं महत्त्वाचं कारण आहे ग्लोबल क्यूज. मित्रांनो बघा, रिपोर्टनुसार युरोपियन मार्केटमध्ये देखील सेलिंग दिसून आले. फ्रान्सच्या मार्केटमध्ये सेलिंग आहे, जर्मनीच्या मार्केटमध्ये देखील सेलिंग आहे. एशिया, जपानचं देखील मार्केट सेलिंगमध्ये आहे. साऊथ कोरियाच्या मार्केटमध्ये देखील मोठ्या प्रमाणात सेलिंग सुरू आहे. जेव्हा ग्लोबल मार्केट लाल असतं ना, तेव्हा इंडियन मार्केटवर देखील सायकॉलॉजिकल प्रेशर हा येतोच. कारण आजच्या काळात मार्केट एकमेकांशी कनेक्टेड आहेत. आणि चौथं महत्त्वाचं कारण आहे यूएस बॉन्ड यील्ड. मित्रांनो बघा, रिपोर्ट जे आहेत ना सध्याला, या रिपोर्टनुसार 10 वर्षाची यूएस ट्रेझरी यील्ड 4.565% वर गेली आणि 30 वर्षाची बॉन्ड यील्ड देखील सध्या जर बघितलं तर 5.068% ला जाऊन पोहोचले. म्हणजे बॉन्ड यील्ड वाढली का इक्विटी मार्केटसाठी हे निगेटिव्ह असतं. कारण मोठे ग्लोबल इन्व्हेस्टर असा विचार करतात, जर मला फिक्स्ड इन्कममध्ये जर चांगले रिटर्न मिळत असतील, तर मी रिस्क इक्विटीमध्ये का घेऊ? मग ते इमर्जिंग मार्केटमधून पैसा बाहेर काढतात आणि त्याचा दबाव इंडियन इक्विटी मार्केटवर आज क्लिअरली येताना दिसून आलाय. आपला रुपया देखील वीक होतोय हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आज जे रिपोर्ट्स आले त्यानुसार 95.50 च्या पुढे आपला रुपया गेलाय. म्हणून क्रूड ऑइल वाढलं, डॉलर मजबूत झाला, रुपया वीक झाला का सेलिंग प्रेशर जे आहे ते एफ-आयचं ऑटोमॅटिक वाढतं. असं जे सेलिंग सुरू आहे त्याचा सर्वात जास्त इम्पॅक्ट कुठल्या सेक्टरवर झाला असेल? मार्केट बघा, आज एक पण सेक्टर असं नाही की बाबा तिथं चांगली तेजी आहे. ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेक्टरमध्ये जोरदार सेलिंग आहे. मित्रांनो बघा, सेन्सेक्सचा जर विचार केला तर मेजॉरिटी स्टॉकमध्ये जवळपास 2, 3, 4% पर्यंतचा सेल ऑफ आहे. मग निफ्टी 100 असेल, निफ्टी 500 असेल, स्मॉल कॅप असेल, सगळ्या इंडेक्समध्ये सेलिंग आहे. आणि मित्रांनो, रिटेल इन्व्हेस्टरनं मग आता काय केलं पाहिजे? सर्वात महत्त्वाचं तर रिटेल इन्व्हेस्टर आहे. पहिलं तर मित्रांनो, तुम्ही पॅनिक होऊ नका. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर असाल तर तुम्हाला मार्केट खूप मोठी अपॉर्च्युनिटी घेऊन येते हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ब्लाइंडली बायिंग करू नका ह्या मार्केटमध्ये. प्रत्येक फॉलमध्ये बायिंग अपॉर्च्युनिटी देखील शोधू नका. मार्केट करेक्शनमध्ये चांगल्या गोष्टी तुम्हाला खरेदी करता आल्या पाहिजे. त्याचबरोबर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जर ओव्हर व्हॅल्यूड काही स्टॉक असतील किंवा हाय डेप्ट कंपनीज असतील, तर त्याचा देखील तुम्ही इथं विचार करणं गरजेचं आहे. त्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे. आणि समजा तुमच्याकडे सध्या कॅश असेल, तर मार्केटमध्ये 100% डिप्लॉय करण्यापेक्षा टप्प्या-टप्प्याने जर ही कॅश तुम्ही मार्केटमध्ये डिप्लॉय केली, तर तुम्हाला त्याचा अजून काय होऊ शकतो? चांगला रिझल्ट येऊ शकतो. आता पुढील काही दिवसामध्ये क्रूड ऑइल असेल, रुपया असेल, अमेरिका, इराण यांच्यातला हा जो संघर्ष आहे, आता कुठल्या नेमकं डायरेक्शनला जातोय, कशा पद्धतीचे अटॅक होतात, कशा पद्धतीचे ड्रोन्स अटॅक होतात किंवा आजूबाजूच्या राष्ट्रांना यामध्ये सहभागी होतात का? ह्या सगळ्या गोष्टी काय कराव्या लागतील तुम्हाला बघाव्या लागतील आणि त्यानुसार पुढली मार्केटची डायरेक्शन जी आहे ते तुम्हाला ठरवावं लागणार आहे. कारण शेअर बाजारात प्रत्येक फॉल घाबरण्यासाठी नसतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या. प्रत्येक फॉलचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. क्रूड ऑइल असेल, अमेरिका असेल, इराण, डॉलर, बॉन्ड यील्ड, ग्लोबल सेंटिमेंट ह्या सगळ्या गोष्टींचा मार्केटवर परिणाम होतो. हे आपल्याला आज ह्या मार्केटमध्ये दिसून आले. मित्रांनो बघू आता काय डेव्हलपमेंट होतात ओव्हरनाईट. उद्याचं मार्केट काय करते? कारण हा आठवडा आता खूप जास्त इम्पोर्टंट असणार आहे. मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओचं एनालिसिस आवडलं असेल तर नक्की YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.